काल आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की युवा सेनेचे पदाधिकारी दीपेशजी म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की जी मॅरेथॉन झाली ही खड्ड्यात मॅरेथॉन झाली। मला त्यांना या प्रश्नावर विचारायचं आहे की जी तुम्ही म्हणता जी खड्ड्यात मॅरेथॉन झाली ते खड्डे कोणामुळे पडले? जो 27 गावांना जो अमृत योजनेमार्फत जे अमृत योजनेचे जे काम चालू झालं त्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी 145 करोड रुपये दिले खड्डे बुजवायला। त्याची टक्केवारी कोणी खाल्ली आणि कोणामुळे ते काम रखडलं हे याचं पहिले उत्तर द्या। मग आम्हाला विचारा की खड्डेमय मॅरेथॉन झाली ही पोटदुखी आहे, ही त्यांची पोटदुखी आहे। त्यांनी दुसरं विचारलं की कोकणचा रस्ता। माझं म्हणणं आहे दादाकडे रवींद्र चव्हाण साहेबांकडे हे 2 वर्ष हा कोकण हायवेचा रस्त्याचं काम चालू आहे। त्यात तुम्ही पाहिलं सावंतवाडीपर्यंत राजापूरपर्यंत रस्ता पूर्ण झालेला आहे आणि पनवेलपासून जवळजवळ तो याच्यापर्यंत चिपळूणपर्यंत असं झालेलं आहे। म्हणजे हे वितरण काम हे 2 वर्ष झालेलं आहे। मग तुम्ही एवढंच तुम्हाला होतं, मग तुम्ही 2 वर्ष सोडून मागच्या वेळी का ना विचारलं कोणाला तुम्ही की रस्ता का ना झाला? म्हणजे तुम्ही टार्गेट करता का? युती म्हणवता आणि टार्गेट करता का आमच्याशी? हेच त्यांना विचारतं की तू युती धर्म पाळायचा असेल तर सर्वांनी पाळला पाहिजे, जर नसेल तर तुम्ही पण सांगत असेल नाही इच्छुक त्यांनी व्हावं। प्रत्येकाला इच्छुक व्हायचा अधिकार आहे, पण युती असेल तर रवींद्र चव्हाणच आहेत। रवींद्र चव्हाणचं काम, रवींद्र चव्हाणचं लोकांपर्यंत पोचण्याची कुवत ही त्या विधानसभेतून कोणाच्याकडे नाही आहे। त्यांनी काय काम केलंय, ते कसे फिरतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। लोकसभेत सर्व एकत्र होते, आता विधानसभेच्या पूर्वी काय झालं हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे। आम्ही तर त्यांच्याशी एकनिष्ठेने वागतोय। लोकसभेत तुम्ही सगळ्यांनी बघितलं की भारतीय जनता पार्टी त्यांच्या खांद्याला खांदा लावून फिरत होती। जितके कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे तिन्ही विधानसभेमध्ये फिरत होते तसे कुठेच फिरत नव्हते। पण त्यानंतर लगेच इलेक्शन झालं, आमचे निरंजनजी डावकर साहेब उभे राहिले। म्हणजे मी स्वतः या कल्याणकामीमध्ये काम करतो, मला कुठेच शिवसेनेचा एखादा पदाधिकारी आमच्याबरोबर एखाद्या मतदारांकडे फिरला असं आढळलं नाही। त्यामुळे हा प्रश्न तुम्ही जाऊन त्यांना पहिले विचारा। काम नाही केलं का जसं करायला पाहिजे तसं? हां, माझं तेच म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला आमच्याबरोबर डावकर साहेबांच्या इलेक्शनला आमच्याबरोबर त्यांनी तेवढं काम केलं नाही। आता भाजपची भूमिका काय असणार? हे भाजपची भूमिका ही आमचे नेते ठरवतील। मी छोटा कार्यकर्ता आहे, माझ्या नेत्याला बोलले त्यामुळे मी त्यांना उत्तर देणं मला भाग होतं। माझा नेता हे माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे, माझ्या पक्षाचा तो मानबिंदू आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्याविषयी जो बोलेल त्यांना आम्ही प्रत्युत्तर करणार। बघत असाल की महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री चव्हाण साहेब हे डोंबिवलीकर आहेत आणि ते अनेक इव्हेंट्स डोंबिवलीमध्ये करत असतात। पण आज डोंबिवलीमध्ये एक फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने एक फ्रेंडशिप रन म्हणून मॅरेथॉन होती, परंतु अनेक तिथले जे स्पर्धक होते त्यांची तक्रार होती की रस्त्यावर पडलेले खड्डे यांचा मोठ्या प्रमाणात स्पर्धकांना त्रास झाला आहे। तर आपण खड्ड्यातनं मॅरेथॉन करायला पाहिजे, इव्हेंट्स करायला पाहिजे की शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे पण कोणी लक्ष देणार आहे? आता गेल्या आठवडाभरपासून आम्ही आयुक्तांच्या मागे लागून मास्टिक टेक्नॉलॉजीने काही ठिकाणी खड्डे भरायचा प्रयत्न करतो आहे, परंतु या शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या महाराष्ट्राचे मंत्री असताना देखील या शहरामध्ये जर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं असेल तर ही दुर्दैवी घटना आहे। मी त्यांना विशेषतः विनंती करेन की त्यांनी या डोंबिवलीच्या खड्ड्यांकडे त्वरित लक्ष द्यावं। यासाठी एक तातडीची बैठक महापालिकेमध्ये बोलवावी, त्या बैठकीसाठी आम्ही देखील उपस्थित राहू। जर शहराच्या विकासासाठी काम होणार असेल तर आम्ही यामध्ये सहभागी होऊ, परंतु या खड्ड्यांकडे जे खड्डे पडलेले आहेत शहरामध्ये त्याच्याकडे त्यांनी तातडीने लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करेन। माझी भूमिका त्यांच्या विरोधात नाही, परंतु शहराच्या दृष्टीने जी विकास कामं जर रखडत असतील, जर विकास कामं होत नसेल तर आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे की जे आपण सत्तेत असलो तरी ज्या गोष्टी शहरासाठी गरजेच्या आहेत त्याच्यासाठी विरोध आपण केलाच पाहिजे।